मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे। 3 ते 6 सप्टेंबर मध्ये मुसळधार पाऊस बरसू शकतो। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आता बघायला मिळत आहे। काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडणार आहे। तसेच आता येत्या 2 तासामध्ये पावसाचा मोठा अलर्ट काही भागात बघायला मिळेल, तर काही भागामध्ये तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मात्र आता आपण एका दिवसाचा नाही, 2 दिवसाचा नाही, तर पुढच्या 7 ते 8 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। कारण तसा वातावरणात बदल होत असून मोठं पावसाळी क्षेत्र हे राज्याच्या दिशेने बघायला मिळत आहे। परतीच्या पावसाचे देखील आगमन लवकरच होणार असून राज्यामध्ये तुफान पावसाची शक्यता ही 100% आपल्याला बघायला मिळत आहे। तर नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक राहील, कुठे मुसळधार राहील, सविस्तर अंदाज बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून लगेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोज हवामान अंदाज सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती इथे बघायला मिळणार आहे। व प्रत्येकाने काय करायचं, आपापल्या जिल्ह्याचं नाव जे आहे ना कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील लगेच तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देखील या चॅनलवरती रोज तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला आता महाराष्ट्रातील सविस्तर हवामानाचा अंदाज आता आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघा, आता सध्या जर विचार केला तर मध्यम ते मुसळधार पाऊस येत्या 2 तासात तर काही ठिकाणी आहे। यामध्ये आता अमरावती असेल, अकोट असेल, बुरहानपूर असेल, जळगाव असेल, या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्याप्ती ही चांगल्या प्रकारे म्हणजे मध्यम ते जोरदार स्वरूपाची आहे। 100% जोरदार पाऊस होणार आहे। जळगावच्या बऱ्यापैकी भागात खूप जोरदार पाऊस आहे। धुळे, शिरपूर, सेंधवा या भागात पावसाचं आगमन होणार आहे। नंदुरबारला होणार आहे, साक्रीला होणार आहे, नवापूर, आव्हा, मालेगावला होणार आहे। मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 100% त्या 2 तासात बघायला मिळत आहे। आता हा 2 तासाचा अंदाज झाला। यामध्ये अजून उत्तर महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे। रात्रीला जोरदार पाऊस राहील। पेठ, लातूर, बार्शी, तुळजापूर पर्यंत वातावरण आहे। परळी, केज, बीड, माजलगाव, नांदेड, सेलू, पैठण, अहिल्यादेवीनगरचे भाग असतील या ठिकाणी बऱ्यापैकी वातावरण राहील, मध्यम राहील किंवा काही भागामध्ये जोरदार राहील, अशा प्रकारचं वातावरण आहे। तर आता सध्या स्थितीला हे झाला येत्या 2 तासाचा अंदाज। मात्र खरा पाऊस आता राज्यामध्ये त्या 12 तासानंतर, त्यानंतर 24 तासानंतर अजून मोठं क्षेत्र दाखल होईल व जोरदार पाऊस राज्यात बघायला मिळेल। व 48 तासामध्ये कमी दाबासारखी परिस्थिती राज्यातील काही जिल्ह्यात बघायला मिळणार असून त्यामुळे देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर चला आता आपण काय करूयात, येत्या 24 तासात जो पाऊस वाढणार आहे इकडे लक्ष द्या। तो पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा राहील, कुठे जोरदार पडणार आहे, तो एक अंदाज आपण बघूया। तर चला आता तारखाने हे अंदाज बघूयात आपण। 10 सप्टेंबर पर्यंतचा अंदाज आता आपण इथून पुढे बघणार आहोत। तर आता खरा बदल येत्या 12 तासात देखील होणार आहे। 12 तासापासून राज्यातील काही जिल्ह्यामध्ये व 24 तासामध्ये देखील अजून बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये पाऊसमान वाढण्याचा अंदाज आहे। तर यामध्ये आता काही जिल्हे असे प्रभावी ठरतील, त्यामध्ये शेतामधून बाहेर पाणी निघेपर्यंत किंवा नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस देखील काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल। तर चला आता सविस्तर हवामान अंदाज आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघा, आता मोठा बदल हा येत्या 12 तासानंतर होणार असून तीव्र स्वरूपाचा पाऊस किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस इकडे शिरूर, नंदुरबार, साक्रीमध्ये बघायला मिळणार आहे। बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या, या भागातून तर खूप कमेंट आलेल्या होत्या। या ठिकाणी खूप पाऊसमान वाढणार आहे। कारेगाव, खंडवा, बुरहानपूरच्या भागापर्यंत, जे की महाराष्ट्राच्या थोडेसे बाहेर म्हणजे बाँड्री लगतचे भाग आहेत, त्या भागापासून इकडे महाराष्ट्राचा जळगाव पर्यंतचा भाग, सिल्लोड, चिखली पर्यंतचा भाग पावसामध्ये अधिक प्रभावी ठरणार आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सविस्तर पाहायला मिळेल। आव्हा, वाऱ्या, नवापूर, मनमाड, नाशिकचे भाग मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार, चिखली, खामगाव, अकोला, अकोटच्या भागात मध्यम ते मुसळधार तर कुठे जोरदार पाऊस, तीव्र पावसाची हजेरी 100% लागणार आहे। जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये बघायला मिळत आहे। बऱ्यापैकी भाग हे आता प्रभावित ठरतानाच आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। साक्री, धुळेचे भाग असतील, जळगावचे असतील, पाचोऱ्याच्या भागामध्ये देखील मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तर चला आणखीन तीव्रता कोणत्या भागामध्ये राहील, तर इकडे शेवगावच्या भागामध्ये देखील तीव्रता पावसाची वाढण्याचा अंदाज आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहे। तर चला आता मुसळधार पाऊस पडणारे जिल्हे आपण बघूयात। आता 10 सप्टेंबर पर्यंतचा अंदाज आपण जाणून घेत आहोत, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
तर इकडे बघा यामध्ये अजून शेवगावच्या भागामध्ये अमरावतीपर्यंत येत्या 24 तासामध्ये पाऊसमान वाढण्याचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यात म्हटलं तरी हरकत नाहीये चांगला पाऊस राहणार आहे. एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम होईल, कुठे हलका होईल, रिमझिम पाऊस 1-1.5 तासासाठी पडेल व काही ठिकाणी जोरदार पडेल. अशा प्रकारची स्थिती नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी राहणार आहे व ही 1-2 तालुक्यासाठी नाही तर सर्व तालुक्यांसाठी आहे, पूर्ण जिल्ह्यासाठी आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. तर इकडे अमरावतीच्या भागामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. नागपूर, गोंदिया असेल, भंडारा, चंद्रपूर असेल या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस बघायला मिळेल. तर इकडे लातूर, नांदेड, अहमदपूर, परळी, केज, उदगीरच्या भागात, दिगलोरच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे. गरमीची लेवल वाढली तर दुपारनंतर चांगलं पावसाळी वातावरण सक्रिय होईल. तर आता खरा बदल होत आहे तो म्हणजे आता 24 तासाच्या नंतर येत्या 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार कमी दाबाच्या प्रभावामुळे अतिवृष्टीसारखा पाऊस देखील काही भागात बघायला मिळू शकतो. यामध्ये इगतपुरी, वाडा, विजयपूर, श्रीरामपूर, मनमाड, कन्नड, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण, तीव्रता पावसाची अधिक राहणार आहे. अशा प्रकारचा अंदाज स्पष्टपणे या भागात आपल्याला दिसून येत आहे. हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. नाशिक, मालेगाव, मनमाड, आव्हाच्या भागात देखील जोरदार ते मुसळधार, पाचोरा, कन्नडपर्यंत पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तीव्रता देखील अधिक पावसाची राहण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच इकडे जुन्नर, अहिल्यादेवीनगर, जामखेड, बीड, केज, परळीचे भाग असतील, माजलगावचे भाग असतील, अहमदपूर, नांदेडचे भाग असतील या भागापर्यंत जोरदार ते मुसळधार स्वरूपाची तर काही ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाची पावसाळी स्थिती ही 100% बघायला मिळणार असून पावसाचा जोर, व्याप्ती देखील बऱ्यापैकी काही भागामध्ये वाढत जाणार आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा. पावसाची तीव्रता देखील अधिक राहणार आहे. पाऊस हा तीव्रतेचा पडणार आहे. काही भागासाठी मध्यम राहणार तर काही भागासाठी जोरदार राहणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. तर आता यापेक्षा अधिक पाऊस आपल्याला इकडे अहिल्यादेवीनगर उत्तर साईडला, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, शेवगाव, धुळे, नंदुरबार साईडला बघायला मिळत आहे. आता यापेक्षा मोठा बदल पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा अंदाज आता लक्षात घ्यावा. दिनांक 6 तारखेला आहे. 6 तारखेला काय होणार, दुपारपर्यंत वातावरण जास्त राहणार नाही पण दुपारनंतर मोठा बदल होऊन मुसळधार पाऊस काही ठिकाणी आता बघायला मिळणार आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण पाहूयात. तर यामध्ये वाशिम, नांदेड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना, लातूर या भागात आपल्याला दुपारनंतर पावसाची व्याप्ती वाढताना बघायला मिळेल. गरमीची लेवल अधिक राहण्याची शक्यता काही भागात आहे. तुम्ही पण समजून जायचं, जर गरमीची लेवल अधिक दिसली व मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी दिसली म्हणजे एकदम जर आता विचार जर केला तर काही भागामध्ये गरमीची लेवल असली व काळे ढग जर जमा होऊ लागले तर समजायचं 100% पाऊस येणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. काही वेळेस मॉडेल पाऊस दाखवत नाहीत, इकडे लक्ष द्या. निसर्ग पाऊस तुम्हाला दाखवतो. यामध्ये कसं समजायचं तर इकडे बघा, जर तुमच्या भागामध्ये सकाळपासून जर उन्हाची तीव्रता वाढली, ढग जर लवकर निघले नाहीत, दुपारनंतर हळूहळू ढग निघू लागले, काही ठिकाणी काळे ढग मोठमोठे निघू लागले व गरमीची लेवल अधिक राहिली तर त्यावेळेस समजायचं जरी मॉडेलमध्ये कुठे पाऊस तुम्हाला बघायला भेटला नाही. आता बरेच शेतकरी काय करतात, छोटे मोठे काय ॲप राहतात त्यामध्ये पाऊस बघतात पण त्यामध्ये जरी पाऊस दाखवला नाही तरी तुम्ही असा अंदाज लावू शकता. जर तशा प्रकारचं वातावरण झालं, गरमीची लेवल दिसली व काळे ढग जर जमा होऊ लागले तर लगेच 100% समजायचंय त्या ढगांमधून पाऊस लवकरच सुरू होणार आहे. स्थानिक स्वरूपाचा पाऊस, थोड्या भागासाठी पाऊस पडेल, त्यामध्ये विजांचा कडकडाट राहील. लगेच तुम्ही तो अंदाज लावू शकता. म्हणजे स्थानिक वातावरण जर कोणी सांगितलं, आता हवामान अभ्यासक बरेच जण असतात ते जर सांगत राहिले की स्थानिक वातावरणाचा पाऊस येणार आहे तर तो तशा प्रकारे पडत असतो, हे देखील लक्षात घ्या. जरी मॉडेलमध्ये कमी जास्त दाखवलं तरी गरमीच्या लेवलमुळे चांगल्या प्रकारचा पाऊस, स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही मोजक्या तुरळक भागासाठी तशा प्रकारचं सक्रिय होत असतं. त्यामुळे सोयाबीन काढताना जर काही जर भिजू शकतं, कांद्याचे नुकसान होऊ शकते, काढलेल्या कांद्याचे. त्यामुळे तुम्ही अशा ढगांकडे बघून अंदाज देखील लावू शकता. गरमीची लेवल बघून अंदाज लावू शकता की आपल्या भागाकडे थोडा का होईना पाऊस येणार आहे किंवा जोरदार मोठ्या थेंबाचा पाऊस येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता खरा बदल दिनांक 7 तारखेला. इकडे बघा, यामध्ये मुसळधार पावसाचं प्रमाण वाढत जाणार असून काही भागात कोकणामध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे. 7 तारखेला एक मोठा वातावरणात बदल होत आहे. मात्र एक तुफान पावसाचं देखील मोठं सावट त्यानंतर राज्यामध्ये दाखल होत आहे. याचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये पडेल ते देखील आता पाहूया.
तर इकडे बघा जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, हिंगोली, बुलढाणा ही भाग असतील या ठिकाणी पाऊसमान कमी थोडं होईल. शेतीतील कामे करायला टाइम भेटेल असं पूर्ण महाराष्ट्रात वातावरण दिनांक 7 तारखेला बघायला मिळणार आहे. सकाळपासूनचे वातावरण राहील. थोडंफार काही भागासाठी स्थानिक वातावरण बघायला मिळू शकतं. मोजक्या भागात राहील असं नाही की सर्व दूर पडेल. आता जे तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे वातावरण तयार होत असतं त्यामध्ये पावसाचा अंदाज असतो तशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे. तसेच दिनांक 8 तारखेला इकडे बघा थोडासा बदल होऊन विदर्भाच्या काही भागामध्ये एकदम पूर्व साईडला म्हणजे एकदम पूर्व साईडला आपल्याला पाऊसमान वाढतानाच बघायला मिळणार आहे. नागपूरचे भाग असतील, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याचे भाग असतील, मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाचं आगमन होणार आहे. दिनांक 9 तारखेला पुन्हा पाऊस वाढणार आहे. यामध्ये इकडे बघा खूपच तीव्र, अतिशय तीव्र असं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. सकाळूनच ढगाळ वातावरण राहणार आहे. ढग हे पळतीवरती राहणार आहेत. मात्र वाऱ्याची दिशा थोडीशी बदलणार आहे. यामध्ये पाऊसमान आपल्याला जास्त बघायला मिळणार नाही. फक्त विदर्भाच्या पूर्व साईडला पाऊस राहील. मात्र आता खरं पावसाळी वातावरण सक्रिय होत आहे ते म्हणजे दिनांक 10 तारखेला यामध्ये मुसळधार पाऊस वाढण्याचा अंदाज पूर्ण राज्यासाठी एक मोठा अलर्ट बघायला मिळणार आहे. तर चला यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील आता 1 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे बघा दिनांक 10 तारीख नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पूर्व साईडला पावसाचा अंदाज. चंद्रपूर जिल्हा मध्यम ते जोरदार, आदिलाबाद, पांढरकवाडा मध्यम ते जोरदार अंदाज, पुसद, उमरखेड तुफान पावसाचा अंदाज एकदम पूर्व साईड. तसेच इकडे यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, उमरेड, ताडोबा, देसाईगंज, आर्वी, अमरावती, कोडोली, नागपूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. पावसाची तीव्रता व्याप्ती बऱ्यापैकी भागामध्ये वाढण्याचं चित्र हे स्पष्टपणे दिसून येत आहे. गवटीचा भाग, गोंदियाच्या भागामध्ये देखील जोरदार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार असून मराठवाड्यातील दक्षिण साईडला पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. पश्चिम उत्तर साईडला पाऊसमान हे जास्त राहणार नाहीये. शेतीची कामे करायला भेटतील. दिनांक 11 तारखेला मोठा बदल होणार असून आता एक वेगळी परिस्थिती राज्यात बघायला मिळत आहे. कसा बदल राहील तर चला आता जाणून घेऊयात. यामध्ये विचार केला तर पूर्ण विदर्भामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिनांक 11 तारखेला पाहायला मिळेल. तर उर्वरित महाराष्ट्रात उघडीप राहणार आहे. उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. ढगाळ वातावरण थोडंफार राहू शकतं. दिनांक 12 तारखेला राज्यात पुन्हा पाऊस सुरू होणार असून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात थोडी उघडीप राहील, स्थानिक वातावरण राहील. मात्र दिनांक 13 तारखेला पुन्हा महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस वाढणार असून 13 तारखेच्या रात्रीला पूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातावरण हे 100% बघायला मिळणार असून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. रोजची रोज अंदाज या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाकू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.